नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं न्यूज 97 मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आकाशात अचानक काळ्या ढगांची गर्दी झाली. उन्हाने तापलेली जमीन थंडावली. पण या गारव्यामागे एक होता धोका, एक संकट. आज 26 मे 2025 हा दिवस महाराष्ट्रासाठी एक नवा पावसाळी संघर्षाची सुरुवात घेऊन आला. मान्सून येता तब्बल 12 दिवस आधीच केरळात दाखल झाला. भारतीय हवामान खात्याने ही माहिती जाहीर करताच सगळ्यांचं लक्ष रागवर राहिलं. महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? पण प्रतीक्षा फारशी थांबली नाही. केवळ 24 तासातच कोकणात मान्सूनने दमदार एंट्री केली. कोकणात मान्सून सक्रिय झाला आणि पहिला घाव बसला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांवर. हवामान खात्याने थेट ऑरेंज अलर्ट दिला. रस्ते जलमय झाले, वाहतूक विस्कळीत झाली आणि घरघरात पाणी शिरू लागलं. रत्नागिरीच्या नद्यांनी आपला बांध सोडला. या तांडवाचा पुढचा बळी ठरला बारामती. बारामती जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. काही तासात सकल भागात पाणी साचलं. लोक भयभीत झाले. त्याचवेळी सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर असाच सुरू राहिला. नीरा नदीतून तब्बल 30,000 क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात आलं आणि मग पंढरपूर येथे हजारो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू तिथे जुना ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला. पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा. भीमा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पाण्याचा स्रोत हेच संकटाचं मूळ ठरत होतं. निसर्गाची ही एक चूक माणसाच्या कित्येक अडचणी निर्माण करत होती. दुसरीकडे सातारा आणि कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात दरडे कोसळण्याचा धोका सतत डोकं वर काढत होता. कोल्हापूरचा इतिहास सांगतो की 2019 मधील पूरपरिस्थिती अजूनही लोकांच्या आठवणीत ताजी आहे. पण संकट इतक्यावरच थांबलं नाही. विदर्भात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उन्हाळी मुगाचे उत्पादन अक्षरशः जमीनदोस्त झालं. शेतकऱ्यांच्या कष्टाचं पाणी झालं. तोंडात आलेल्या घासावर पावसाने घाव घातला. मराठवाड्यात पावसामुळे आधीच तुटलेली शेती आणखीनच संकटात सापडली. जालना, लातूर, बीड, परभणी येथे गारपिटीमुळे झाडांवरून फळं पडली. हरभऱ्यांच्या शेंगा फाटल्या. शेतकरी पुन्हा एकदा नुकसान भरपाईची वाट बघू लागले. मध्य महाराष्ट्रात काहीसा विराम. नाशिक आणि जळगावात पावसाने विश्रांती घेतली आहे. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार काळ टिकणार नाही. येत्या काही दिवसात तेथेही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीत प्रशासनाने काही ठिकाणी NDRF पथक देखील तैनात केलं. नदीपात्रावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला.